नमस्कार, राजसेवा न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मालमत्ता कर शासनास जमा होणाऱ्या उपकरांची टक्केवारी रद्द करा, शिवसेना उभाटाचा घंटानाद। यंदाच्या वर्षी धुळेकरांना मालमत्ता करामध्ये 26% वरून 36% वाढ केल्याने अव्वाच्या सव्वा बिले लावण्यात आलेले आहे। धुळे शहराच्या विद्यमान आमदार अनुप अग्रवाल यांनी मागणी केल्यानुसार महानगरपालिका आयुक्त यांनी 36% वरून 30% आकारणी करण्याचे जाहीर केले असे सांगण्यात आले आहे। धुळे महानगरपालिकेने मालमत्ता मोजणी संदर्भात ठेका दिलेल्या स्थापत्य कन्सल्टंट अमरावती या कंपनीने मालमत्ता मोजताना वाढीव मालमत्ता मोजल्याचे निदर्शनास आल्याने लोकप्रतिनिधींनी मागणी केल्याने राज्य विकास मंत्री माधुरी मिसाळ यांनी धुळेकरांच्या मालमत्तांचे पुनर्मोजणी करून नव्याने मालमत्ता करांची बिले सादर करावी असे आदेश धुळे महानगरपालिकेला दिलेले आहे। एकूण मालमत्ता कराच्या 6% निवासी, 12% कमर्शियल असा महाराष्ट्र शिक्षण कर लावण्यात आलेला असून रोजगार हमी कर 3%, मोठ्या निवासी जागेवरील कर 10% इतका आकारण्यात आल्यामुळे ही सर्वच्या सर्व बिले अव्वाच्या सव्वा स्वरूपात आकारलेली दिसून येत आहे। त्यामुळे महाराष्ट्र राज्य शासनाच्या खात्यात जमा होणाऱ्या या करांच्या टक्केवारीचे प्रमाण कमी करण्यात यावे। त्यातच धुळे महानगरपालिकेने सन 1992 ते 1993 पासून मालमत्ता करांमध्ये वेळोवेळी रिव्हिजन न केल्याने एकाच वेळी सर्व सुधारणा करून हा मालमत्ता कर आकारलेला आहे। त्यामुळे मालमत्ता करांचे बिल धुळेकरांना त्यांच्या उत्पन्नापेक्षा जास्तीचे आलेले आढळून आले। यासाठी शिवसेना उभाटा यांनी आंदोलन करत मनपा प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शिवसेना उपनेत्या शुभांगी पाटील, जिल्हा प्रमुख अतुल सोनोने, भगवान करंकाळ, नरेंद्र परदेशी, धीरज पाटील, भरत मोरे, प्रशांत भदाने, संदीप सूर्यवंशी, सुनील पाटील, निंबा मराठे, महिला आघाडीच्या ज्योती चौधरी, अण्णा फुलपगारे, डॉक्टर अनिल पाटील, सुनील चौधरी, शिवाजी शिरसाळे, विकास शिंगाडे, महादू गवळी, पंकज भारसकर, विवेक सूर्यवंशी, कपिल लिंगायत आदी मान्यवर उपस्थित होते। पालिकेने यंदाच्या 25 आणि 26 या आर्थिक वर्षामध्ये मालमत्ता करामध्ये प्रचंड वाढ केलेली आहे। त्या संदर्भामध्ये जे सर्वेक्षण स्थापत्य अभियांत्रिकी कंपनीकडून झालेलं होतं ते अत्यंत चुकीचं झाल्याचं स्वतः आयुक्तांनी मान्य केलेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये मालमत्ता कराच्या सोबत जे 16 प्रकारचे उपकर त्या ठिकाणी लावले गेलेले आहेत त्याच्यामधला महत्त्वाचा म्हणजे महाराष्ट्र शिक्षण कर, रोजगार हमी कर आणि मोठ्या मालमत्तांचा कर, हे 3 जे कर आहेत या 3 करांचा संपूर्ण जो निधी आहे तो राज्य शासनाकडे वर्ग होणार आहे। आणि त्या निधीचं प्रमाण हे 10%, शिक्षण कराचं जे प्रमाण आहे ते खाजगी मालमत्तांना 6% आणि कमर्शियलला 12% असं आहे। रोजगार हमी कराचं सुद्धा 10% त्या ठिकाणी आकारलेलं आहे। हे सर्वच्या सर्व तिन्ही करांमध्ये जर धुळे महानगरपालिकेने राज्य शासनाच्या नगरविकास मंत्र्यांशी बोलून त्या ठिकाणी सूट करून घेतली तर धुळेकरांच्या प्रत्येक मालमत्ता कराच्या मागे प्रत्येक नागरिकाचे 3 ते 5 हजार रुपये त्या ठिकाणी कमी होणार आहेत। नेमका हाच मुद्दा या ठिकाणी लक्षात घेऊन या ठिकाणी आज आम्ही आयुक्तांकडे मागणी करणार आहोत। आणि या संदर्भातलं एक पत्र धुळे शहराचे माजी आमदार आदरणीय अनिल नवगोटे, धुळे शहराचे विद्यमान आमदार अनुपजी अग्रवाल आणि या धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार भाऊ रावल यांना देखील हा मुद्दा आम्ही त्या ठिकाणी पत्राद्वारे निदर्शनामध्ये आणून देतो आहे। आणि त्यांनी राज्य शासनाचे प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी नगरविकास मंत्री असतील, नगर सचिव असतील यांच्याशी बोलणं करून धुळेकरांवरती हा जो जिजिया कर त्या ठिकाणी लादला गेलेला आहे तो जिजिया कर कमी करण्याची मागणी आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करतो आहोत। महानगरपालिका आयुक्त आणि महानगरपालिकेच्या मालमत्ता कर विभागाच्या या ठिकाणी जे झोपेचं सोंग केलेलं आहे त्यांना झोपेतनं जागा करण्याकरता आज आम्ही या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने घंटानाद आंदोलन केलेलं आहे। यापुढे अजून अधिक तीव्र आंदोलनं मालमत्ता कराच्या संदर्भामध्ये आम्ही या ठिकाणी करणार आहोत।